काय बनवलं व ललिता? जेवणात काय बनवलं? आता येतील नाही सगळे जेवाले. म्या पोळ्याच बनवल्या आत्याबाई. ते भाजी बिंदुताईने बनवली. काय बनवली तर माहित नाही मला. द्यावच दे तिले. बिंदुताई, बिंदुताई व काऊन ललिता, काय झालं? काय म्हणतो? मी नाही म्हणत काही, आत्याबाई म्हणते. काय म्हणता आत्याबाई? आता म्हणतो हे सगळं ते सासरे मदन मोहन हे जेवायला येतील ना घरी, तर स्वयंपाकात काय बनवलं म्हणतो? कायची भाजी बनवली? आत्याबाई म्या बनवली मुंगाची डाळ, खुडी मिरच्याची. हिरवी मिरच्या टाकून मुंगाची डाळ बनवली आणि मिरच्याचा ठेचा बनवली आणि ललितानं पोळ्या बनवल्या, भात. मुंगाची डाळ बनवून ठेवली तू ना बिंदू? हे थंडीच्या दिवसात कोण खाते हो डाळ? आता थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये तर मस्त भाजीपाला काय निघाला व सगळा फ्रेश फ्रेश हिरव्या भाज्या येते हिवाळ्यामध्ये, आणि तुला डाळ बनवून ठेवली. भाजीपाला नाही आहे ना आत्याबाई, फक्त टमाटर आहे घरी, बाकी काहीच नाही आहे. सरलं सगळं. मग घेऊन येती काल, नाही तर आज सकाळी मला सांगली असती तर मी चालली गेली असती चालत चालत ना, 2-4 भाजीचं घेऊन आली असती. मस्त हिरवं ताजं ताजं. सांगतही नाही, डाळच बनवून ठेवून देता. ते उन्हाळा आहे काय? भाजीपाला महाग आहे. आता मस्त भाजीपाला खावायची मजा तर हिवाळ्यातच आहे. नाही तर मला सांगत्या बिंदुताई, ललिता भाजी नाही आहे, मी गेली असती घेऊन आली असती. मस्त हिरवी भाजी, मेथी, पालक, मस्त वाटाणे, गोबी, मस्त टमाटे, मस्त ते काय म्हणते ते गव्हात निघते ते चिळढावळीची भाजी, अजून ते सरसोची भाजी, अजून लय भाजीपाला भेटते हिवाळ्यामध्ये. मस्त सासरा मस्त घेऊन आली असती मी. आता म्हटलं सकाळी सकाळी थंडीमध्ये कोण जाईन बा आणाले, संध्याकाळी मी सांगणारच होती, तर मग म्हणून आता मी डाळ बनवून घेतली. आता संध्याकाळी जा आत्याबाई घेऊन ये जा. आता हे पा बिंदुताई, तुम्ही आता पोळ्या बनवत जा, ठीक आहे? आता हिवाळा आहे तोपर्यंत भाजीची जिम्मेदारी मावर. नाही आत्याबाई, हे बिंदुताई तर अजून भाजीपाला संपन तर अजून डाळच बनवून ठेवून देईल. हिवाळ्यामध्ये कोणी डाळ खाते काय? हो ना, हेच तर म्हणले तिने डाळ काहून बनवली बाबा. तर आता तशी कर ललिता, आता भाजीची जिम्मेदारी तावर घे. भाजी बनवायची जबाबदारी तू यावर. बिंदू, तू पोळ्या टाकून घेत जा. हो आत्याबाई, आता पायदा आज संध्याकाळपासून तुम्हाला हिरवीच भाजी खावायला भेटन पाहिजे. आता जबाबदारी मावर भाजीची. भाजीपाला आणणं नाही आणणं, किती आणणं, कसं ठेवणं, हे सगळं मी पाहतो. आणि बिंदुताई, तुम्ही फक्त पोळ्या आणि भात, आणि जर डाळ करायचा टाइम आला तर तुरीची डाळ वरण तुमच्या इकडे. बाकी भाजीची तयारी मा इकडे, भाजी बनवणं मा इकडे. ठीक आहे ना? ठीक आहे, चालन. द्या मग आत्याबाई, द्या पैसे, आणतो भाजीपाला. हो चाल, खोलीत आहे पैसे, चाल देतो. मला तर कोणीच नाही म्हणत हे कर ते कर. नाही करन तर मग अजून थॅप म्हणन का काजल काही करतच नाही. आणि मग मला काम बी सांगत नाही. मी सगळे काम तर ते अर्धे काम तेच करून घेते चंदराने, मग स्वयंपाक ह्या दोघी करून घेते. काय करू बाबा? मदनजी थांबा, मी बी येतो. हा काय 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 बोलली तू? काय बोलली म्हणतो तू? मी बी येतो म्हणतो. तिकडेच चालले तुम्ही? मी बी तिकडेच चालली. मानमर्यादा आहे का नाहीये जराशी बी? नाव घेतं नवऱ्याचं, बोलली का सगळं मानमर्यादा? नाव थोडी घेतलं तुमचं. मदनजी म्हटलं, जी लावला ना समोर, जी लावला आली मानमर्यादा. धैर्याचे बाबा म्हणता डायरेक्ट मदनजी. तर म्हणतात ना व, आजकाल सगळ्या बायका नवऱ्याले असंच म्हणते. असं नाव घेऊन नावाच्या मागे जी लावून देते असंच तर म्हणतात. मी लय बायकाच्या तोंडातून असंच ऐकतो, म्हणून मी बी म्हणून पाहिली. तुम्हाला चांगलं वाटते? त्या लोकांचं नको सांगू मले. याच्या पुढे धैर्याचे बाबा म्हणायचा, नाही तर अहो म्हणायचं. काय ते मदनजी गिदनजी चालणार नाही मापाशी. मदन, काऊन काय झालं? काय वय ललिता, काऊन त्याला त्रास देत? दुकानावर चालला ना तो? आता मीच बदनाम होतो बापा. आता मी कायले त्रास देऊन राहिली आता बैठाईले? ते इथे चालले होते दुकानात, मी भाजीपाला घेवायला चालली. थांबा म्हटलं येतो. तेच मला उलट सीधं बोलून राहिले. काऊन रे मदन, काऊन उलटा सीधा बोलत तिले? आई तू शिकून येईल जरासं. बोलली हे मानमर्यादा, मला नाव घेऊन आवाज देते मागून. मग मी बोलू नाही का तिले? मग मी बोललो. काऊन ललिता, बोलत नाही म्हणून डोक्यावर बसू नको. एखाद दिवशी मी उतरवणार तर नाही, धरून फेकूनच देईन मग. आता बाई, आता मी नाव नाही घेतलं त्याचं, मदनजी म्हटलं. सगळेच तर आता बाया म्हणते असं नवऱ्याचे नाव घेते आणि समोर जी लावते, तर मग काय होते? मी म्हटलं तर मी म्हणून पाहिलं असं. आजवरी तर नाही म्हटलं मी, पण मी ऐकलं असं बायाच्या तोंडात असं नाव घेते नवऱ्याचं. जी म्हणते हो जी, असं मदनजी असं म्हटलं मी, तर त्याला चिड
बाबा तेवढ्याची. ज्याले चालते त्याले चालते, काय मा पोराले नाही चालत. त्याचं नाव तू घेतलेलं तर नको घेऊ. तू जास्त जितपणा करू नको. तो नाही म्हणते तर नको घेऊ. ठीक आहे ना आत्याबाई, याच्या पुढे नाही घेणार मी त्याचं नाव असं म्हणून. घेरेचे बाबा, नाही तर मग अहो ठीक आहे म्हणून पाहिलं नाही एक वेळा. त्याला नाही पसंत नाही म्हणत. ठीक आहे हो घेरेचे बाबा, मी तुम्हाला याच्या पुढे नाही म्हणणार अशी का. चला मग. कुठं? मी दुकानावर चाललो. जा ना तर तुम्ही दुकानावर जा. मी तिकडूनच भाजीपाला आणायला जातो. दुकानावर इथं संग येतो तुमच्या. कथेही नाही संगही नाही येऊ. चाल मग. मला म्हणतो नको तिथून तुम्ही चला भाजीपाला ठेवायला. तिकडे तूच जातो, मी फक्त दुकानापर्यंत. ठीक आहे नाही म्हणत तुम्हाला मीच जाईन. चला. बापा 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 बापा, काय होय ये ललिता, काय होय? भाजीपाला होई ना आत्याबाई. पहा बरं केवढा मस्त साजरा साजरा ताजा ताजा हिरवा हिरवा आहे. पहा थंडीच्या दिवसात हिवाळ्यात हेच तर सगळं खावं लागते. एवढं चांगलं भेटते बाजारात. पहा आणि बिंदू ताई आहे डाळ बनवून ठेवते काही काही. बाजारात जावाले जीवार येते त्याच्या म्हणून. पण बापा बापा एवढं एकखट्टे एवढं घेऊन आली का? महिन्याभराचं आणली का वर्षभराचं आणली बापा? आणि ते गाजर कायले आणली ते? आता त्या दिवशीच तर 2-3 किलो गाजराचा हलवा बनवली. आता कायले आणली अजून? वाटाण्याचे दाणे आणि ते वाटाणे अलग अलग कायले आणली? आत्याबाई भेटले तर घेऊन आली. हे वाटाण्याचे दाणे कमी भावात भेटले तर घेऊन घेतली. आणि हे वाटाणे त्याच्यापेक्षा शेंगा शेंगा कमी भावात भेटले घेऊन आली. मग काय कमी भावात भेटले तर का सोडता काय? आता हिवाळ्यातच तर मजा आहे भाजीपाला खावाची. मग कधी खान म्हणून मी घेऊन आली डट्टके मस्त. आता 5 दिवस कशी मस्त तुम्हाला हिरवा हिरवा भाजीपाला खाऊ घालतो. तर कमाल आहे बाई ललिता, कमाल आहे तुझी. मग आत्याबाई मी कंजूसी नाही करत आणि मी कामचोरी बी नाही करत. हो कामचुकारपणा बी नाही करत. एवढं सगळं एकटी आणली म्हणलं उचलून. एकटी कोणी नाही होतं सोबत. एकटीच पुरं खरेदी केली आणि एकटीच उचलून आणली घरपर्यंत. मग मी काय कामचोरीपणा नाही करत आणि कंजूसी तर बिलकुल नाही करत. बापा बापा काय होय का दुकान मानता का भाजीपाल्याचं? एवढं भाजीपाला बापा बापा कोण खाईन व एवढा मोठा भाजीपाला? एक खट्टे ते बी थोडं थोडं आणते व. मोठे हुशारा तुम्ही. 10 वेळात जाऊ बाजारात आणाले. दूर आहे ना जवळ आहे काय? एक खट्टे आणलं मग तुमच्या वाणी उली उली चिमुक चिमुक घेऊन येता आणि मग बनवता मुंगाची डाळ न उडदाची डाळ न. ये बिंदू, भाजी पाहिजे पाहिजे भाजीपाला नाही तर चंदान यान खुंदत. बापा रे, एवढा मोठा भाजीपाला कुठून आणला? कुठून आणला? बाजारातून आणला भाऊजी. फुकट देते का कोणी? पडला आहे का रस्त्यावर? कुठून आणला विचारून राहिले. बाजारातून आणला मी आणला एकटीनं पुरं उचलून एवढ्या दुरून. खरेदी एकटीनंच केला ना. एकटीनंच आणलं मी ना एवढा भाजीपाला घरी. एवढा भाजीपाला किती लोक आहे आपल्या घरी? 50 लोकांचा स्वयंपाक होते का रोज? एवढा भाजीपाला घरी खराब नाही होईल का तो? फ्रीज कायच्यासाठी आहे मग भाऊजी? फ्रीज मध्ये ठेवून ना आणि रोज एक एक भाजी बनवून ना मी. भात संपून जाते का नाही तर पाहिजे तुम्ही. मग आता स्वस्त भेटून राहिलं तर आता खाऊन घ्या. मग उन्हाळ्यात तर खाणंच आहे ते. आंब्याची चटणी, आंब्याचं लोणचं, आंब्याचं गोड आंबा आणि डाळ. आताच खा ना भाजीपाला हिवाळ्यात. आता काऊन कंजूसी करता? आता गड्डीनं भेटून राहिली मेथी मग तर पाहुणं भेटते. बरं ठीक आहे. पण एवढं? बापा बापा, हे गाजर त्या दिवशीच तर बनवलं हलवा. ये कायची भाजी होय? कायची भाजी बनवली आहे ललिता? हो खा किती टेस्टी आहे ते खाऊन तर पहा तुम्ही. कायची भाजी नको करा. वाटाणे आणि गाजर. वाटाणे गाजरची भाजी होय. खाऊन तर पहा. होय ने, हे वाटाणे गाजरची भाजी कोण करते? गाजरची भाजी होत असते का याची? गाजरची गोड 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 गोड. मी नाही खात. खा बापूजी. डाळ खाल्ल्यापेक्षा तर गाजर खाणं किती महत्वाचं. किती प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. प्रोटीन तू वापाशी ठेव. हे गाजरची भाजी करतेत का कोणी? आई जरासं समजावून नाही सांगत का हिले? गाजरची भाजी आई कोण करते? गाजरची भाजी हे गाजरची भाजी कशी लागन? हे गोड 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 खाणं होईन का हे भाजी? डोळ्यासाठी किती मस्त आहे ते गाजर. रोजही खाल्ले तर चांगलं आहे. तुम्हाला चारतो तर तुम्हाला चवना येते काय? आणि तो चष्मा लावून ठेवला. मामाजी खा, तुमच्या डोळ्यासाठी चांगलं आहे गाजर. खा 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 भाऊजी खा तुम्ही बी. तुम्हाला आतापर्यंत चष्मा नाही लागला. याच्या पुढे बी तुम्हाला चष्मा लागला नाही पाहिजे. खा. सुनबाई, भाजीसाठी तर गाजराले सोडा. गाजर भाजीत नको टाका. तुम्ही हलवा बनवून द्या, आम्ही खुशीनं खाऊ. तसंही सलाड म्हणून तुम्ही द्या गाजर तुकडे करून, सॅलेड करून, आम्ही खुशीनं खाऊ. पण सुनबाई हे भाजीत नको टाका गाजर. भाजी चवत चालली जाते गाजर टाकल्यानं. गोड 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 भाजी नाही खाऊ शकत सुनबाई. काही बनवतं काय काही चालतं काय आम्हाला?
काही बी खाऊन घेईन का आम्ही? का ढोरं हाव का? तू गाजर वाढशील तर गाजर खाईन, मुळा वाढशील तर मुळा खाईन, काही खायची काही खाईन का आम्ही? अरे म्हटले मी इले, हा म्हटले इले का गाजर भाजीत नको टाकू. आता म्हणते आते बाई तुम्ही राहा चुपचाप, तुम्हाला काळा काळा चष्मा लागला म्हणते. राहिले बाई मग मी चुपचाप, कर त्या मतानं काय करतं तर म्हटलं. ऐकतच नाही हे कोणाचं, ऐकूनच घेत नाही. काही होय काय ते ऐकायचं म्हणजे काय? आता डाळ खाल्ल्यापेक्षा तर हे हिरवा भाजीपाला खाल्लेला किती चांगला. ते वाटाणे किती पौष्टिक आहे. ते गाजर तर डोळ्यासाठी, डोळ्यासाठी काय आहे ना आपल्या सगळ्याच त्याच्यामध्ये लय काही असते. हो खा ना, काय काय होय काय ते, काही बी होय काय ते. खा 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 भाऊजी, बापूजी खा खा. याच्या बाद हे असं काहीच काही करजो नको. हे गाजर गिजर हे याच्यात नसते टाकत, भाजीत नाही. भाजीत गाजरची भाजी नसते होत. ठीक आहे, याच्या पुढे गाजर नाही टाकन भाजीत. बस खा आता, जेवा जेवा. आई आई काय होईये? सकाळी बी वटाणे, आता बी वटाणे. ललितानं बनवली बापा भाजी, मला माहित नाही वटाण्याचीच होय काय. अमाय आलूची बनवतो म्हणे, वटाणेच बनवून ठेवली का तिनं? ललिता, ललिता. काय म्हणतो धैर्याचे बाबा? हे काय होय, तू मजाक करून राहिली आमच्या संग? सकाळी बी वटाणे बनवली, आता बी वटाणेच बनवली. ते आलू वटाणे होय ना, वटाणे टाकले, आलू टाकले ना त्याच्यामध्ये. पण सकाळी तुला म्हटलं होतं ना हे भाजी बनवू नको, काऊन बनवली तू? तुम्ही गाजरसाठी नाही म्हणत होते, वटाण्यासाठी थोडी. वटाण्यात गाजर नको टाकजो म्हणत होते. वटाणे नको बनवतो असे म्हणत होते काय? तर गाजर थोडी टाकले वटाण्यात. आता आता आलू टाकले तर आलू बी नाही टाकाव का? आलू बी गोडगोडच लागते का? आलूची भाजी तर खातेत ना लोक, तर त्याच्यात हलवाच खातेत. आलूचा हलवा बनवून देऊ काय? सुनबाई हे वटाणे अख्खे वटाणे नको बनवा. हे वटाणे सकाळीच बी वटाणे, आता बी वटाणे. वटाणे पचत नाही सोनबाई. हे वटाणे खाऊ खाऊ मा पोटाले गडबड झाली सकाळी दुपारी. चावून खा मामाजी, चावून खा ना, चावून जेवत जा ना चांगले, तर गडबडच होत नाही. तुम्ही घाई गडबडीने जेवण तर ते गडबडच होते. मग गडबडीत गडबड अलबत होते. पण ललिता तू भाजीपाला तर लय मोठा आणला, महिन्याभराचा खूप सारं घेऊन आली. हे वटाणे वटाणे कायले बनवून राहिली? दुसरं काही बनव ना. आते बाई वटाणे किती मोठे आणले मी, ते दाणेच तर सरून नाही राहिले. ते दाणे सरेवरी मी वटाण्याचीच भाजी बनवून. शेंगा अजून शेंगा तर तशाच आहे बांधले. मग कायले आणली एवढे मोठे? शेंगाई आणली, दाणे आणली, आता वटाणे वटाणे चारून काय मारता का त्याला पोटदुखी लागून? आते बाई ह्या हिवाळ्यामध्ये वटाणे हेच खावा लागते. मग भेटते का वटाणे? मग किती महाग भेटते वटाणे. आता स्वस्त भेटून राहिले तर काऊन तुम्हाला चवना येऊन राहिल्या? सस्त्याची कदर नाही. मग महाग भेटलं म्हणजे मग उली आणता पावभर आणि मग खाता भाजीत टाकून. आता चालून नाही राहिलं, वटाणेच वटाणे म्हणते. पण तू मेथी बी आणली ना, मेथी बनव, गोबी बनव, पालक बनव. मग हे दाणे खराब होईन तर हे होऊ देऊ काय? पैसे लावून आणले, फुकट देते का कोणी? जरी सस्त्यात दिले पण तरी पैसेच दिले ना मी. हे वटाणे सरेवरी मी दुसऱ्या भाजीपाल्याला हात नाही लावते. एक 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 हो 15 दिवस पुरलं पाहिजे पैसे लावून आणले ना. पहिले वटाणे सरवतो, मग मेथी आणि मग पालक ना, मग गोबी. सगळं एकाने एकान बारी बारी न. हो एकखट्टे सगळं नाही खाऊन घ्यावं लागत. हे सोडू देऊ ना, ते बनू काय? मग मेथी नाही सडणार काय? ते तशीच राहीन काय? वटाणे सरेवरी मी बरोबर ठेवली, साफ सूप करून बरोबर ठेवली. 4-5 दिवस काही खराब होत नाही मेथी. अरे देवा वहिनी, मग 4-5 दिवस आता वटाणेच खाऊ घाला काय? झालं रे बा, झालं. लवकर येते दिवस आता मराचे. वटाणे खाऊ खाऊ पोटाले होते गाठा. मी नाही जेवती वटाणे, मी नाही खाते. आलू वटाणे मी नाही खाते. मी नाही जेवत रे बा. पहिलेच आलून गॅस होते आणि त्याच्यात वटाणे टाकले, अजून दम 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 दम. मी नाही जेवत. उपाशी राहणं परवडन मला मागीन, पण हे वटाणे आणि हे वटाणे नाही जमणार. उपाशी राहून जाईन मी, पण हे वटाणे नाही खाणार. झालं? भेटली तुला शांती, तुझ्या मनाला भेटली शांती, बाबा उपाशी राहीन म्हणते, आणि तरी तू वटाणेच बनवशील काय? थांब मदन, अय ललिता चल खाली बस. काहून ना ते बाई, वटाणे खाल्ले तर काय होते? वटाणे तर आता आणले मी भाजीपाला एवढा मोठा मेहनतीनं, तर मग बरोबर बनवतो ना मी हिशोबानं. एक एक सडू देत नाही काही, सगळं खाऊ. बिंदू, बिंदू काय म्हणता ते बाई? काय झालं बिंदू? हे पाय काय काय भाजीपाला आहे बरोबर हिशोबानं. एक दिवस दुसरं, 2-4 दिवसाच्या बाद दुसरी भाजी तूच बनव. हिच्या नांदी लागल्यात फायदा नाही. सगळे उपाशी राहतील आणि हे मारणे पोटदुखीने मारणे सगळ्याचे. हो भाजी तू बनव. पण नाही एवढ्या मेहनतीनं. चुप राह, तोही मेहनत त्या पाशी ठेव आणि भाजी बनवू नको. उद्या सकाळपासून भाजी बनवू नको. ऐकत बिलकुल नाही तू. तर तुले मी सांगतो, भाजी बनवू नको बिलकुल. तू भाजी बनवली माझ्यापेक्षा वाईट होणार नाही कोणी सासू. हो भाजी बिलकुल बनवू नको. उद्या बिंदूले बनवू दे आणि तू पोया आणि भात बनवत जाय. ठीक आहे आता बाई, नाही बनवणार मी भाजी. ठीक आहे
नाही बनवणार, बनू द्या बिंदू ताईलेच बनू द्या. भल्ली चांगली बनवते बिंदू ताई. डाळ 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 खात बसा डाळच. हा तुमच्या भल्याचा विचार करा ना तर तुम्ही डोक्यावरच बसता सगळेजण. भल्याचा विचार कायचा भल्याचा विचार करून राहिली तू ढेकडाचा. ठीक आहे ना आता बाई, ठीक आहे ना, मी विचारच करत नाही आता कोणाचा. कसेही खान कसेही राहा, जा तिकडे. कशी खान कशी राहावाली झाडं विचार करते, मोठा विचार करते हे. मी तरी म्हणूनच राहिले आता बाई तिले काही वटाणे वटाणे नको बनवू. आज दुसरं काही बनव. सकाळीच तो वटाणे गाजर बनवली, सगळे बोलले. तर आता वटाणे ना हे आलू नको बनवू. तर नाही म्हणे, गाजरासाठी बोलले म्हणे, वटाण्यासाठी थोडी बोलले म्हणे. वटाणे खराब होऊन जाईल म्हणे हे दाणे म्हणे. तर आता वटाणे सरवतो म्हणे. कर बाबा म्हणलं, ऐकत तर नाही. कर म्हणलं, ते आसमानाची कर करू दिली मी बी. हो ना, तिच्याच मनानं खाईन का. आता रातच्यानं मस्त भाजी बनवतो. वहिनी मस्त बनवता बरं पालक पनीर की रातच्यानं मस्त. वटाणे वटाणे खाऊ खाऊ तर बोर मारून राहिला आता. मस्त बनवता पालक पनीरची भाजी मस्त. हो बापूजी ठीक आहे.